बांधवांनो भगिनीकडे मातानो 155 उमेदवार स्नेहा श्रेणकर मनसेचे आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेण्याच्या प्रयत्न. ताई, काय सांगाल? आपण आज प्रचार फेरी आहे आणि मोठ्या संख्येने लोक एकत्र झाले. जय महाराष्ट्र. मी लोकांना एकच सांगू इच्छिते, जसं आम्हाला या एवढ्या प्रचारामध्ये आजपर्यंत जसा लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे, तसा आता आम्हाला या प्रचार फेरीला सुद्धा मिळतो आहे. आणि ही जी आमची रॅली आहे तो खूप मोठ्या संख्येने इथे लोक आमच्या पाठीशी आम्हाला पाठिंबा देण्यासाठी आले आहेत. आणि असंच यापुढे आम्हाला सगळ्यांचा पाठिंबा राहून दे अशी मी लोकांना विनंती करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणखीन काही लोक त्यांच्याकडून आपण जाणून घ्यायचे. काय सांगाल? आपण आज मोठ्या संख्येने लोक प्रचार फेरीला आले आहेत. आपण पाहताय आज सर्वसामान्य जनता रस्त्यावरती उतरली आहे, कारण सामान्य महिला आपली उमेदवारांना आपल्या निवडणूक मिळालेली आहे. त्याच्यामुळे लोकांनी आपले कामधंदा सगळं बाजूला ठेवून अत्यंत उत्कृष्टपणे आज आपल्या रॅलीमध्ये सहभागी झाले आहेत. आणि आमचा हा गोळा आम्ही उधळणार आहोत आणि आमची स्नेहल शिवकर ही 100% निवडून येणार, आम्हाला पुन्हा आम्ही आपल्याला खात्री गॅरंटी देतो. आणखीन काही लोक त्यांच्याकडून आपण काय सांगाल? आपण मोठ्या संख्येने आज लोक एकत्र झाले आहेत आणि प्रचार फेरी सुरू होणार. आज प्रचाराला 8 ते 10 दिवस झाले आहे. त्यात स्नेहल विष्णू शिवकर जे ठाकरे गटाच्या उमेदवार आहेत त्यांची ही 5वी फेरी आहे. जशी आपल्या मतदानाच्या दिवशी फेऱ्या जसं वाढत आहे त्याप्रमाणे 5वी फेरी आहे. त्यामुळे अखेरची फेरी सगळ्यात चांगली. त्याप्रमाणे आज त्यांची सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, शरद पवार गट या सगळ्याच्या संयुक्ताने आज आम्ही रॅली काढत आहोत. ही रॅली विजयाची आहे आणि विजयाचा उमेदवार निवडून येऊन विजयाचा महापौर दोन्ही ठाकरे ब्रँडचे आणि शरद पवार गटाचे महापौर कोण? झेंडा महापौर मराठी माणसाचा, मराठी माणूस कोणाच्या ब्रँडचा, शरद पवार साहेबांचा, मराठी माणसाच्या, मराठी अस्तित्वाचा, मराठी मनाचा, मराठी अभिमानाचा महापौर मुंबई महानगरपालिकेवर भगवा झेंडा फडकणारच आहे. तर हे होते मनसेचे कार्यकर्ता आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की मनसेच्या महापौर ठाकरे गटाच्या बसणार आहे. कारण सफिक्स आनंद पांडे, रिअल खबर, मुंबई.